So, first of all, congratulations to all the toppers. आणि ॲक्च्युली मला नाही माहीत आता मी काय बोलणार आहे. खूप सडन सांगितलं सरांनी. सो सर्वात आधी DCBबद्दल. तर जसं सरांनी सांगितलं मला माझा मामा घेऊन आला होता DCBमध्ये आणि बस मामाने सोडून दिलं. आता तुम्ही बघायचं काय करायचं असं होतं माझं. आणि नंतर म्हणजे बराच वेळ जो मी घातला इथे माझं DCB म्हणजे दुसरं घर झालं होतं. मी सकाळी यायचे, क्लासेस करायचे, केमिस्ट्रीचं करायचं, फिजिओचं करायचे, वापस DCBला येऊन बसायचं. तिथे जेवण करायचे, तिथेच अभ्यास करायचे. संध्याकाळी पण लेट झालं, मला घरचे घ्यायचे, तोपर्यंत सर इथेच थांबायचे माझ्यासोबत, मग अभ्यास करायचे आणि मग जायचं. खरं तर खूप छान प्रवास होता DCBचा. खूप काही शिकायला भेटलं नवीन. जसं की आता मी सेकंड इयरची UT देईल, आता युनिव्हर्सिटीची एक्झाम आहे माझी. तर आमच्या कॉलेजेसमध्ये रिसर्चवर फोकस करा मोस्टली असं म्हटलं जातं. आणि सरांनी मला ते 11-12ला सांगितलं होतं की फक्त MBBSवर काय होणार नाही आहे, तुला बाकीच्यांपेक्षा वेगळं काय करायचं आहे, तर तुला रिसर्चमध्ये किंवा रिसर्च इज ओनली द फ्युचर. सो मी ॲक्च्युली मी सर मामाला बोलले होते की सर मला स्टार्ट करायचं मामा, तर मी काय करू. सर म्हटलं तू कसं काय विसरली, सरांनीच केली PhD, त्यांना विचार. मग त्याच्यानंतर जस्ट मी जेव्हा इथे आले सरांचा फोन आला की असा प्रोग्राम आहे, तुला यायचं. आणि राहिली गोष्ट माझ्या प्रवासाबद्दल, नीटच्या प्रवासाबद्दल, तर खूप काही गोष्टी होत्या. जसं की आता सगळ्यांनी सांगितलं, सोंडगे सर तर सगळ्यांचे फेवरेट होते. मग असं संडे वगैरे काही एक्झाम वगैरे असलं की सगळ्या शाळाच करायचे, सर आज नको आज नको. आलं की सर महेश सर आले की नाही करतो सर आम्ही करतो असं मग ते बॅलन्स होऊन जायचं. आणि सर्वात बेस्ट पार्ट म्हणजे सर पर्सनली प्रत्येकाचे मार्क्स विचारायचे, त्यामुळे ती भीती असायची की नाही करावंच लागेल कारण सर प्रत्येकाकडे तेवढं लक्ष देत होते. आणि म्हणजे असं कधीच माझ्यासोबत झालं नाही की आता कमी मार्क्स आले तर मी टेन्शन घेऊ का काय करू. मला जी पण क्वेरी होती, जे पण काय असायचं, मी सरांना जाऊन डिरेक्ट सांगायचे विदाऊट फिल्टर, सर नाही होते असंच आहे आता. मग सर त्यावर काहीतरी सोल्युशन द्यायचे. सो मी पण तुम्हाला तेच सांगेल, तुमचा जो पण इश्यू आहे जसा आहे तसं सरांना सांगा. सरांकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे, लिटरली प्रत्येक. आणि बस असंच मेहनत करत राहा.